मुंबई ही फक्त भारताची आर्थिक राजधानी नाही, तर एका प्रखर लढ्याची गौरवगाथा। तुम्हाला माहिती आहे का, मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडलं, आंदोलनं केली आणि 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ही थरारक कहाणी आहे, जिथे मुंबईसाठी महाराष्ट्र आणि गुजरात आमने सामने आले। प्रवासात जाणून घेऊया कशी मिळाली मुंबई महाराष्ट्राला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्या ऐतिहासिक लढ्याबद्दल, ज्याने 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याला जन्म दिला। मुंबई, जे आज भारताचं स्वप्नाचं शहर आहे, ती महाराष्ट्राची राजधानी बनवण्यासाठी मराठी माणसाने काय काय केलं। पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मराठ्यांपासून ते स्वातंत्र्योत्तर काळातल्या गुजरात महाराष्ट्र वादांपर्यंत ही कहाणी आहे सामर्थ्याची, एकतेची आणि बलिदानाची। – 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि देशात भाषाचार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली। मराठी भाषिकांना एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य हवं होतं। ज्यात मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि खानदेश यांचा समावेश असेल। पण केंद्र सरकार आणि विशेषतः पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना भाषावर प्रांतरचनेची भीती वाटत होती। त्यांना वाटायचं की यामुळे देशाची एकता धोक्यात येईल। 1946 मध्येच बेळगावमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात गणत्रय माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी लावून धरली। याच वेळी संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषदेची स्थापना झाली, ज्याचे नेतृत्व शंकरराव देव यांनी केलं। पण 1948 मध्ये S.K. दार कमिशनने आणि नंतर 1953 मध्ये फजल अली यांच्या राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईला स्वतंत्र ठेवण्याची शिफारस केली। त्यांनी असं म्हटलं की मुंबई हे बहुभाषी शहर आहे आणि त्याचा विकास गुजराती भांडवलदारांनी केला आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राला देणं योग्य नाही। हा अहवाल मराठी जनतेसाठी अन्यायकारक होता। या अहवालाविरोधात महाराष्ट्रभर असंतोष पसरला। नेहरूंच्या त्रिराज्य योजनेने म्हणजेच स्वतंत्र मुंबई, सौराष्ट्रसह गुजरात आणि विदर्भासह महाराष्ट्र, मराठी जनतेचा राग आणखी वाढला। यातूनच जन्म झाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा। 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। यात प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश होता। केशवराव जेदे अध्यक्ष, तर S.M. जोशी सरचिटणीस बनले। आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अण्णाभाऊ साठे, सेनापती बापट, नाना पाटील आणि C.D. देशमुख यांसारख्या दिग्गजांनी या चळवळीला बळ दिलं। 1956 मध्ये केंद्राने मुंबईसह एक द्विभाषी राज्य स्थापन केलं, ज्यात मराठी आणि गुजराती भाषिकांचा समावेश होता। पण मराठी आणि गुजराती जनतेला हे मान्य नव्हतं। संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्लीत प्रचंड सत्याग्रह केला। आंदोलने, मोर्चे आणि निषेध सभांनी महाराष्ट्र पेटून उठला। पंडित नेहरूंना महाराष्ट्रात काळे झेंडे दाखवले गेले आणि त्यांना सुरक्षा रक्षकांसह फिरावं लागलं। या चळवळीला प्रचंड बळ मिळालं जेव्हा भारताचे अर्थमंत्री C.D. देशमुख यांनी मुंबईवरील अन्यायाच्या निषेधात राजीनामा दिला। शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लावण्या, आचार्य अत्रेंचे वृत्तपत्रांमधील लेख आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रेरणादायी भाषणांनी जनतेत जागृती निर्माण केली। पण या लढ्याला रक्तरंजित वळण मिळालं 1956 मध्ये फ्लोरा फाउंटन जवळ झालेल्या गोळीबारात, ज्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले। या बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचं गांभीर्य वाढलं। 1957च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेस विरुद्ध 398 पैकी 155 जागा जिंकल्या आणि ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली। यामुळे केंद्रावरती दबाव वाढला। शेवटी तत्कालीन केंद्रीय प्रमुख गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतला की मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य निर्माण केली पाहिजेत। पण यात एक अशी अट होती की महाराष्ट्राला गुजरातला 50 कोटी रुपये द्यावे लागतील, कारण गुजराती भांडवलदारांनी मुंबईच्या विकासात योगदान दिल्याचा दावा होता। अखेर 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्गठन अधिनियमानुसार तत्कालीन बॉम्बे प्रांताचे विभाजन झालं आणि मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली।
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले, पण हा विजय सोपा नव्हता. बेळगाव, कारवार, निपाणी आणि डांग यांसारखे मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला मिळाले नाहीत आणि त्यासाठीचा लढा आजही सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने मराठी माणसाला एक नवी ओळख दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीला पाठिंबा देत अनेक सभा घेतल्या, तर धनंजयराव गाडगे यांनी तात्विक आधार दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही फक्त एका राज्याची निर्मिती नव्हती, तर मराठी अस्मितेचा उदय होता. 105 हुतात्म्यांचं बलिदान, आचार्य अत्रे, SM जोशी, यशवंतराव चव्हाण आणि असंख्य कार्यकर्त्यांचा लढा यामुळे मुंबई आज महाराष्ट्राची आहे. पण हा इतिहास आपल्याला सांगतो की एकता आणि लढ्याशिवाय काहीही मिळत नाही. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक ऐतिहासिक कहाण्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.